नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। तोही खवा किंवा मावा आपण म्हणतो तो न वापरता मिल्क पावडर वापरून बनवणार आहोत मस्त असा गाजराचा हलवा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत ही 1 किलो गाजरं। ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला यांची साल काढून घ्यायची आहे। तर या पद्धतीने मी या सगळ्या गाजरांची अशी वरची साल काढून घेणार आहे आणि हा जो पाठीमागचा भाग आहे गाजराचा तो थोडा चवीला चुरट असतो, तो मी कट करून घेतलाय। या प्रकारे सगळी गाजरं आपल्याला अशी साल काढून आणि पाठीमागचा भाग कट करून घ्यायचे आहेत। आता सगळी गाजरं माझी सोलून झालेली आहेत आणि आता ही आपल्याला छान किसून घ्यायची आहेत किसणीवरती। हा असा गाजराचा छान असा किस करून घेतलेला आहे। मी आता ही एक कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती। कढई छान गरम झाली की याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप, तुम्हाला जर जास्त प्रमाणात हवं असेल तर जास्तही घेऊ शकता, कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तूप घ्यायचं आणि तूप आपलं गरम झालं की याच्यामध्ये हा गाजराचा किस घालून घ्यायचा आहे। आणि मंद गॅसवरती आपल्याला हा गाजराचा किस तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। त्याचा छान असा खमंग वास सुटतो गाजर भाजलं गेल्यावरती। एक 5 ते 7 मिनिटं लागतात ही पूर्ण प्रोसेस करायला। आणि हे बघा याच्यामध्ये ज्या थोडं थोडं भाजताना पाणीही सुटतं गाजराला, ते पूर्ण आटेपर्यंत तुपामध्ये आपल्याला हा गाजराचा किस छान असा परतवून घ्यायचा आहे। आणि त्याचा कलरही कसा छान चेंज झालाय बघू शकता तुम्ही। आता यावेळी याच्यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे, साधारण पाव लिटर दूध घातलेलं आहे। छान मिक्स करून घेऊया। हे दूध आणि गाजराचा किस छान असा हलवून मिक्स करून घ्यायचा। गॅस आपला स्लोच आहे यावेळी सुद्धा। आणि असं हे छान मिक्स करून झालं की मग याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे दूध पूर्ण याच्यामधला आटेपर्यंत आपल्याला दुधामध्ये हा किस शिजवून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये चेक पण करायचं, चिकटू शकतो काही वेळेला किस आपला तळाला। त्यासाठी एक 5 ते 6 मिनिटाच्या नंतर हे बघा, हे आपलं दूध आता ऑलमोस्ट आटत आलेलं आहे पूर्ण। हे दूध आपलं आटलेलं आहे आणि गाजरही छान आपलं शिजतं। आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साखर। एक 2 वाट्या साखर मी याच्यामध्ये टाकलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे याच्यामध्ये मी हे काजू आणि बदामाचे तुकडे टाकलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही तुपामध्ये तळून सुद्धा टाकू शकता, पण मी असेच टाकलेले आहेत। आणि आता हे आपण छान हलवून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी। आता याला हे साखरेचं पाणी सुटतं, हे बघा बघू शकता तुम्ही साखरेला किती पाणी सुटलेलं आहे। आणि आपण आता हे छान एकजीव करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा
एक 5 मिनिटं हे साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, मंद गॅसवरतीच, म्हणजे गाजरही आपलं छान शिजलं जाईल. बघा आता झाकण मी ठेवलेलं आहे आणि एक 5 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये हवं तर तुम्ही चेक करू शकता. हे बघा एक 5 मिनिटाच्या नंतर आपलं गाजरही छान शिजलेलं आहे आणि पाणीही बहुतेक ह्याच्यातलं आटलेलं आहे. अगदी थोडंसं शिल्लक आहे, पण याच वेळी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिल्क पावडर. बाजारामध्ये जे छोटे पॅकेट भेटतात त्याच्यातले मी साधारण 2 पॅकेट जे 10 रुपयाला आपल्याला भेटतात दुकानामध्ये ते मी वापरलेले आहेत. 2 पॅकेट याच्यामध्ये मी टाकलेले आहेत. आणि दूध पावडर टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडासा गॅस फास्ट करायचा आणि छान असं परतून याच्यामधलं जे उरलेलं साखरेचं पाणी आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं. आणि पाणी आपलं पूर्ण आटलं की मग अगदी शेवट त्याच्यामध्ये मी ही वेलची पावडर टाकलेली आहे. वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं सगळं. वेलची पावडर आपण अगोदर टाकली तर त्याचा जो सुगंध आहे वेलचीचा तो पूर्णपणे निघून जातो, म्हणून अगदी शेवटीच त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची. आणि आता हे छान सगळं मिक्स झालेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि पुन्हा एक ते 2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे वेलचीचा जो सुगंध आहे तो आपला छानपैकी गाजरामध्ये उतरेल आणि टेस्टलाही मस्त लागेल आपला हलवा. हे बघा 2 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता किती छान आपला हलवा तयार झालेला आहे. कलरही किती मस्त आलेला आहे गडद, तुम्ही बघू शकता. तर आता आपला हा हलवा तयार झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा आपला छान असा गाजराचा हलवा, मावा किंवा खवा न वापरता अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येही अगदी छान असा सुरेख रंगालाही गडद असा दिसणारा मस्तपैकी चविष्ट असा गाजराचा हलवा बनवून तयार आहे. तुम्हीही याच पद्धतीने हलवा बनवून पहा आणि कसा होतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.